गुड इव्हनिंग, जय महाराष्ट्र। तर आज आम्ही चाललेलो आहोत वर्सोली गावामध्ये आणि आता आम्ही आहोत बामनोली गावामध्ये। तर आता आम्ही बामनोली गावामधून रस्त्यावरून बाईकवर निघालेलो आहे। तर नाही, मी आणि माझी मिसेस आम्ही तिघंसुद्धा बाईकवर चाललेलो आहोत। तर हा आहे बामनोली गावातील रस्ता। तर आता आम्ही चाललेलो आहोत 1.5 दिवसाचा गणपती माझ्या बहिणीच्या घरी आहे, त्याचा आज विसर्जन आहे। तर त्या विसर्जन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत बाईकवरून। तर आपण बघू शकता बामनोली गावातील हा आहे तलाव आणि या तलावालाच लागून आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे। या तळ्यात विसर्जन नाही करत, पण हा तलाव आपल्या बामनोली गावाची शान आहे। आणि हे बघा गणेश मंदिर तळ्याला लागूनच आहे। याच रस्त्याने आपण सरळ पुढे गेल्यानंतर बघू शकता आम्ही तिघेसुद्धा बाईकवर चाललेलो आहोत। तर या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर आपण मेन रोडला निघणार आहोत बाहेर। ही आहे बामनोली गावातून वाहणारी नदी। तर या परिसराला खडताल पूल असंही म्हणतात। तर हा बघा खडताल पूल, आपण बामनोली गावातून निघाल्यावर लेफ्ट साईडला टर्न मारलेला आहे आणि हा आपण आता रोडवर आहोत, तो रेवस रोड, अलिबाग रेवस रोडवर। तर आपण अलिबागच्या दिशेने चाललेलो आहोत। ही नदी जाते वर्सोली गावामध्ये, समुद्राला मिळते। आणि हा आहे खडताळ पूल, इंग्रजांच्या काळापासूनचा पूल। तर आता आपण पोचलेलो आहोत वर्सोली गावात च्या इकडे आपण जायला टर्न मारत आहोत आता। तर खडताळ पुलावरून निघाल्यावर जो पहिला राईट टर्न येतो तो पूर्ण जातो वर्सोली गावामध्ये। तर आपल्याला वर्सोली गावात नाही जायचं आहे, आपण आता सध्या आहोत ते बुरुमखान। इथे सुद्धा एक तलाव आहे, इथे गणपती विसर्जन करतात। आता आपल्या घोडे बघू शकता आपण, माझ्या बहिणीचं गणपती विसर्जन। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे 1.5 दिवसाची गणपती। तर आपण एक नवीन व्हिडिओ शूट करणार आहोत आज गणपती विसर्जन माझ्या बहिणीकडे आम्ही आलेलो आहोत। आपण रस्त्यात बघितलंच आहात की माझ्या बहिणीकडे आपण आलेलो आहोत आणि आज त्यांचा 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन आहे। तर आपण तो व्हिडिओ आज शूट करणार आहोत आणि मी श्रीकांतकडून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी। आणि नाद आनंदाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। तर आपण तनयसोबत जाऊया गणपतीच्या घरी। तर हे आहे माझ्या बहिणीचं घर। आपण बघत आहोत उत्कर्षा खूप सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढत आहे फुलांची। ही आमची उत्कर्षा आहे। तर आज कसं वाटतंय तुला? कसं वाटतं? वाईट वाटतं, गणपती चाललाय। 1.5 दिवसाचे गणपती आज त्यांच्या घरात आहेत, विसर्जन होणार आहे आज। तर बघूया, सुंदर अशी फुलांची रांगोळी काढण्याचं काम चालू आहे। अजून तिने ड्रेसिंग केलेलं नाही आहे, ड्रेसिंग करणार आहे नंतर। तर आपण आता पुढे जाऊया। गणपती बाप्पा येताना खूपच आनंद होतो, पण ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरातून निघून जातो तेव्हा आपलं अंतःकरण खूपच जड होतं, खूप वाईट वाटतं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरातून निघून जातो। मग आपण आतुरतेने पुढच्या वर्षाची वाट पाहत असतो। अशाच प्रकारे तर मित्रांनो, आपण बघू शकताय आमचे भाऊ आपल्या गणपती बाप्पाची प्रतिमा, छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत आहेत। तर प्रत्येकाला ही उत्सुकता असते की दरवर्षीप्रमाणे आपल्या बाप्पाची एक छबी
आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवण्याची. तर आपण बघू शकता खूपच सुंदर अशी आरास केलेली आहे आणि हे बाप्पाचं मनमोहक दृश्य खूपच छान प्रकारे 2 मोठ्या समया आणि आरास आणि सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. तर आपण बघू शकताय किती सुंदर दृश्य दिसत आहे. तर आपण सुद्धा या व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या मौल्यवान कमेंट
विश्वम नारायणं कृष्णं श्रीधम साधुं भक्तिकासनवन्तांगी नायकं रामचंद्रारि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे खाल गाडी वाटे गाडीचा दादा मोरिया रे बाप्पा 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 मोरिया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वदा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
कोण अंग धडपडलं नाही पाहिजे. जरा मागे साईडला हवा गणपती अजून 2 आहे. सर्वात शेवट तू बाजूला दाराच्या बाजूला हो बाजूला प्रथम अजून एक आहे. हो ग ताई पुढे पुढे चला चला मागवा मागवा मागवा. तर आता फायबरच्या प्लॅटफॉर्मवर बसून गणपती बाप्पांचं आता तलावात विधिवत विसर्जन होणार आहे. तर आपण बघू शकता खूपच जड अंतकरण झालेलं आहे गणपती बाप्पाला निरोप देताना. आज गणपती बाप्पाचं 1.5 दिवसाचं विसर्जन तलावात खूप सुंदररित्या आणि दिमाखात त्यांचं विसर्जन करण्यात येत आहे. आपण बघू शकता फायबरच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना बसवून आता थोड्याच वेळात त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे. तर खूपच भावुक क्षण असतात हे जेव्हा आपण गणपती बाप्पाला निरोप देतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर माझा हा छोटासा प्रयत्न आपल्याला विसर्जन दाखवण्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईन आणि आपला मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन. गणपती बाप्पा मोरया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. शुभरात्री.